अभिजित शेजूळ मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि सोबत दिलेलं बेल आयकॉनचं बटनही दाबा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी आलो आहे आपल्या गावापासून अवघ्या 15 किलोमीटरवरती एक देवझरी म्हणून एक गाव आहे. खूप बघण्यासारखं आहे. एवढं दुष्काळ असताना सुद्धा, यावेळेस पाणी नसताना सुद्धा इथे एक झरी आहे, एक झरा आहे दगडामध्ये की तिथं 24 तास पाणी असतं आणि तेच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि विशेष सांगायचं म्हटलं, हा माझा पहिला व्लॉग आहे मित्रांनो, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. कारण मी सुरुवात करतोय माझ्या व्लॉगिंगसाठी, एक मराठी चॅनलसाठी सुरुवात करतोय. आपले मराठी यूट्यूबर खूप कमी आहेत, त्यामुळे मी छोटासा प्रयत्न करतोय की चांगला यूट्यूबर मी बनण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच तुम्हाला यानंतर आणखी चांगले नवीन व्हिडिओ मी घेण्याचा येईल प्रयत्न करेन. इथे एक छोटासा पार्किंग प्लॉट आहे. बस हे पार्किंग प्लॉट झालं की आपलं वरती मंदिराकडे जायचं. मित्रांनो, आम्ही परिवारासोबत आलेलो आहे. हा बघितला आहे, हा माझा भाचा आहे, खूप खोडकर आहे. ही भाची आहे, मग मी ओळख करून देतो. हा माझा छोटा भाऊ आहे, ही आई आणि माझी मोठी बहीण आहे. चला तर आपण मंदिराकडे जाण्यासाठी अशा सिमेंटच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. मंदिराच्या दिशेने वरतून पायऱ्या चढून आपण आलो, तेव्हा वरती भारत माताचं देवीचं मंदिरात दर्शन लागतं. ते आपण पाठीमागे दिसतंय, ते आपलं भारत माता दर्शन घेऊन आता बाहेर आलोय. आता आपल्याला जायचं वरती महादेवाचं दर्शन घ्यायला. ते देवीच्या समोरच असताना एक महादेवाचं मंदिर पण आहे.
देवाचं दर्शन झाल्यानंतर मी तुम्हाला जे म्हटलं होतं ना की ती त्या ठिकाणी झरा आहे पाण्याचा, तर ती मला मी इथे दाखवायचा प्रयत्न करतो. चला तर. मित्रांनो, हाच तो झरा की त्या ठिकाणी 24 तास थोडंसे धार आहे किती, पण ते 24 तास पाणी आहे. त्यामुळे ते ह्या देवस्थानाला देवझरी असं म्हणतात. जे झरा आहे त्यावरून देवझरी असं नाव या झऱ्याचं पडलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे ठिकाण थोडीशी धार लागलेली आहे. त्याला झरा होता, तर त्या ठिकाणी आता पाईप लावलेला आहे त्यांनी आणि छोटासा इथे हाऊस बनवला आहे. बघू शकता किती इतकं झार पाणी आहे. हे देवस्थान औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यापासून 30 किलोमीटर असलेल्या नांदखेडा गावातील श्री सावळेश्वर मंदिर, जे की पुरातन महादेवाचे मंदिर असून एका दरीमध्ये असलेल्या या मंदिरात देवाचे वास्तव्य असल्याचा भास होतो. आणि मंदिराकडे जाताना काही पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला सुरुवातीला उजव्या हाताला लागते ते भारत माता मंदिर. देवीचे दर्शन झाल्यावर समोर असलेल्या श्री सावळेश्वर महादेवाचे मंदिर लागते. मंदिराचे प्राचीन दगडाचे शिल्पाकृती बघायला मिळतात आणि तेथील असलेल्या 24 तास असलेला झरा मी तो दाखवला आहे की त्या ठिकाणी 24 तास पाणी असतं. ते पाणी कुठून येतं, कसं येतं ते कोणालाही माहिती नसतं. तुम्हाला जर या मंदिराच्या दर्शनासाठी यायचं असेल तर फुलंब्रीपासून टाकळी हे गाव लागतं. टाकळीपासून नंतर नांदखेडापासून 5 किलोमीटर अंतर असलेलं ते देवदरी, तर तिथे मग सावळेश्वराचं मंदिर आहे. आणि ते दरीमध्ये असलेलं एकदम जवळ येऊस तर सुद्धा ते झाड म्हणजे मंदिर दिसत नाही, कारण इतकी हिरवळी, इतकी निसर्गरम्य वातावरण आहे. आणि आजूबाजूला एखाद दिवस नजरेस पडतात मोर, हरिण, हे पण तिथं असतात. नवीनच सुरुवात केलेली आहे लॉगसाठी. आणि हा जर लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कॉमेंटद्वारा तुम्ही कळवू शकता. जर काही आहे या मंदिराकडे जर तुम्हाला यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचा ॲड्रेस पण देतोय, तुम्ही त्या ठिकाणी बघून येऊ शकता. अतिशय सुंदर त्या ठिकाणी मंदिर आहे सावळेश्वराचं. एक दरी आहे, त्या दरीमध्ये हे महादेवाचं मंदिर बसलेलं आहे. प्राचीन खूप दगडापासून तयार केलेलं हे मंदिर आहे. आणि विशेष बघण्यासाठी इथे एक झरा आहे, तो मी अगोदर तुम्हाला दाखवला. तो 24 तास त्या ठिकाणी पाणी असतं आणि तेच पाणी आपली मंदिरासाठी, सर्व परिसरासाठी वापरतात. आणि तुम्हाला आवडलंच देवस्थान तर नक्की या ठिकाणी भेटायला या. तुम्हाला नक्कीच निसर्गामधला हे मंदिर तुम्हाला आवडेल. चल निघतो आम्ही. बाय बाय.